नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया खमंग चमचमीत असा नाश्त्याचा प्रकार. हा नाश्ता सोलापूर, लातूर या त्या भागाकडे जास्ती बनवला जातो. अगदी तशाच प्रकारे तशाच पद्धतीने आपण इथं हा बनवलेला आहे आणि याला सुशिला असं नाव आहे. सुशिला किंवा सुसला. छान असा चिरमुऱ्यापासून हा नाश्ता बनतो. करून पहा तुम्ही. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 3 कप इथं मी चिरमुरे घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये घेतलेत. हे पहा, आधी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये हे 3 कप चिरमुरे घेतलेत. स्वच्छ अशा ह्या पाण्यामध्ये आपण जसा तांदूळ धुतो त्याप्रमाणे हे चिरमुरे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. 1 ते 2 पाण्याने धुवायचे आणि पूर्णपणे हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. पहा तुम्ही, 1 मिनटासाठी पूर्ण हे स्वच्छ धुवून 1 मिनटासाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आणि हे पाणी सगळं गाळून घ्यायचं. अगदी मिनिटभर आपल्याला चिरमुरे भिजवायचे. जास्ती पाण्यामध्ये भिजवू नका, नाही तर मग त्याचा लगदा होईल. पहा तुम्ही, पूर्णपणे सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. आधी 2 पाण्याने मी चिरमुरे धुवून घेतले, त्याच्यानंतर 1 मिनिटभर स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घातले आणि मग पूर्णपणे त्याचं पाणी गाळून घेतलं. जे थोडंफार काय उरलेलं पाणी असेल तेही आपण पिळून घेऊया. पूर्ण हाताने असं दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि हे चिरमुरे आता आपले तयार आहेत. इथं मी फुटाणे घेतलेले आहेत. सालं काढून फुटाणे घेतले आणि त्याची पावडर केली. 2 ते 3 चमचे फुटाणे घेतले आणि त्याची पावडर. आता माझ्याकडे फुटाणे होते, पण तुमच्याकडे जर डाळवं असेल फुटाण्याचं डाळवं, तर तेही तुम्ही मिक्सरला बारीक करून पावडर करून घ्या. 3 चमचे फुटाण्याची आपण पावडर करून घेतली आणि आता हा जो पदार्थ आहे हा आपण फोडणीला टाकूया. या पदार्थाला सुशिला किंवा सुसला म्हटलं जातं. सोलापूर, लातूर भागाकडे हा फार छान पदार्थ प्रसिद्ध आहे. आता तेलामध्ये आपल्याला जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी केली. हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे आपण घेऊया आणि हे शेंगदाणेही छान असे खरपूस आपल्याला तेलावरती तळून घ्यायचे आहेत. पहा तुम्ही, गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि मंद गॅसवरती ही सगळी फोडणी करायची आहे आपल्याला. शेंगदाणे छान असे भाजून शेंगदाणे घ्या आणि मग ते तळून घ्या. फार छान खमंग खुसखुशीत शेंगदाणे तळले जातात. त्याचबरोबर 1 मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे आपण आणि हा कांदाही आपण आता ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया. छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आणि जास्ती कांदा परतायचा नाही, म्हणजे एकदम लालसर करायचा नाही आपल्याला, फक्त थोडासा मऊ होऊन द्यायचा. हळद आणि हिंग घेऊया. छोटा चमचा हळद आणि 1 अर्धा चमचा हिंग घेतलं आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. पहा तुम्ही, कांदा एकदम आपल्याला लालसर किंवा खमंग खरपूस परतायचा नाही आहे, थोडासा साधारण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये 1 टोमॅटो घेतलेला आहे. मिडियम साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला. आता या पदार्थामध्ये टोमॅटोचा वापर केला जात नाही, पण मला फार आवडतो टोमॅटो याच्यामध्ये, म्हणून मी घेतलेला आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, पण सोलापूर, लातूर भागाकडे जेव्हा हा सुशिला किंवा सुसला बनवला जातो तर त्याच्यामध्ये टोमॅटो घेत नाहीत, पण मला फार आवडतो म्हणून मी थोडासा घेतला आणि घरामध्ये सगळे आवडीने याच्यामध्ये टोमॅटो खातात, म्हणून मी याच्यामध्ये टोमॅटो घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घ्यायचा असेल तर घ्या, नसेल घ्यायचा, नाही घेतला तरीही हा पदार्थ फार छान होतो. आता ही सगळी फोडणी परतून झाली. आता हे जे चिरमुरे आहेत, हे चिरमुरे आपण फोडणीला घेऊया. पहा तुम्ही, पूर्णपणे चिरमुऱ्याचं पाणी आपण काढून टाकलं. अगदी थोडंफार काही उरलं असेल तेही आपण हाताने चिरमुरे पिळून घेतले आणि छान असा हा पहा, पूर्ण आता हे चिरमुरे छान खमंग असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. या फोडणी जे आपण कांदा, टोमॅटो घेतले, शेंगदाणे घेतलेत, त्याच्यावरती हे चिरमुरे परतून घेऊया. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा एकसारखं आपल्याला हे परतून घ्यायचं. आता हे सगळं मिडियम गॅसवरती करायचं, गॅस मंद ठेवू नका. मिडियम गॅसवरती पूर्णपणे हा जो चिरमुरे आहेत हे छान परतून घ्यायचेत आपल्याला. फार छान चवीचा हा नाश्ता होतो. करून पहा तुम्ही. अगदी मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही हा नाश्ता देऊ शकता. त्याचबरोबर अगदी तुम्हाला जर चटपटीत काही खाऊसं वाटलं तर तुम्ही हा करून खाऊ शकता. आता हे मिक्सरला जे आपण फुटाणे बारीक केले होते त्याची पावडर घेतलेली आहे. पहा, आता इथं तुम्हाला फुटाण्याची पावडर किंवा डाळव्याची पावडर करायची नसेल तर अख्खं डाळवंही तुम्ही इथं घेऊ शकता. मी काय केलं, माझ्याकडे डाळवं नव्हतं म्हणून फुटाणे मी मिक्सरला बारीक करून घेतले, पण डाळवं असेल तर मिक्सरला त्याची पावडर करून घ्या. आणि जर तुम्हाला पावडर नसेल घालायची तर अख्खं डाळवं तुम्ही इथं घालू शकता.
तर हे पहा, आता हे फुटाण्याची पावडर टाकून मी पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटासाठी परतून घेतलं. कोथिंबीर घातली आणि फार छान चवीचा हा नाश्ता अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तयार आहे. बारीक शेव घेऊया आपण. अगदी शेव, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, त्याचबरोबर चिरलेली हिरवी मिरची आणि आता बाहेर पाऊस पडत आहे. पावसामध्ये गरमागरम ह्या सुसलाचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे. फार छान चवीचा हा पदार्थ होतो. करून पहा. आता चिरमुरे तर आपण भेळ वगैरे करून नेहमीच खातो, त्याचा चिवडा करून खातो, पण अशा पद्धतीने एकदा चिरमुऱ्याचा तुम्ही नाश्ता करून पहा. मला खात्री आहे की घरामध्ये सगळेच अगदी आवडीने हा नाश्ता खातील. अगदी मुलांना टिफिनमध्ये दिला तरी मुलंही टिफिन पूर्ण संपवून खाऊन येतील. आता आपण सर्व करूया. पहा तुम्ही, दिसायलाही जेवढा अगदी चमचमीत खमंग हा पदार्थ दिसतोय, तेवढा चवीलाही फार छान चटपटीत खमंग अगदी छान चवीला फार छान पदार्थ हा लागतो. तुम्ही करून पहा. हे पहा, अगदी शेंगदाण्यामुळे आणि जे डाळव्याची आपण त्याला पावडर घातलेली आहे फुटाण्याची, त्याच्यामुळे ह्याला फार छान चव येते. आता चिरलेली कोथिंबीर आणि शेव घ्यायची आपल्याला वरून आणि छान असं खमंग लिंबाच्या रसामध्ये हा आपल्याला लिंबाची फोड एक पिळायची आणि लिंबाचा छान असा आंबटसर रसामध्ये आपल्याला याची चव घ्यायची. पहा तुम्ही, दिसायला काही छान पदार्थ दिसतोय हा. आता लिंबू पिळून आपण याची चव घेणार आहोत. पहा, अगदी तुम्हाला असं सेपरेट लिंबू पिळायचं नसेल वेगळं, तर तुम्ही ह्या पदार्थामध्ये जेव्हा आपण कढईमध्ये परतून घेतो चिरमुरे, त्यावेळेस तुम्ही लिंबू पिळून डायरेक्ट सर्व करू शकता हा पदार्थ. हा पहा, आता लिंबू पिळून घेऊया आपण आणि छान असा चवीचा हा सुशिला आपला तयार झाला आहे. तुम्ही अशा प्रकारे याचा स्वाद घेऊ शकता. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण आता याचा स्वाद घेऊया आणि अप्रतिम चवीचा हा सुशिला झालेला आहे. फार छान झालेला आहे. करा तुम्ही आणि करून मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचा हा पदार्थ कसा झाला. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुन्हा अशाच नवीन चमचमीत रेसिपीबरोबर आपण भेटूया. धन्यवाद मंडळी.